सकाळी सकाळी पावसाचं छान वातावरण आहे आणि सकाळचे 10 वाजले. आम्ही ताईच्या घरी निघालोय. ताईंनी आम्हाला 8 वाजता बोलवलं होतं, पण आम्ही 10 वाजवलेत आता. आता काय माहिती, तिथं गेल्यावर काही ना काही बोलणारच. असं छान वातावरण झालंय. पावसामुळे आम्हाला बाहेर निघताच आलं नाही आणि सकाळी सकाळी काय माहिती आज संडे होता तर एकदम आळसच गेला नाही अंगातला, उरकलंच नाही पटापटा. चला तर बघूयात कशासाठी आम्ही ताईकडे जातो. सकाळपासून पाऊस पडत होता आणि पावसाचं असं छान वातावरण तयार झालं, त्याच्यामुळे आम्हाला जायला उशीर तर झाला, पण अजिबात वाटत नव्हतं 10 वाजलेत म्हणून. असं वाटत होतं सकाळ सकाळचं आहे काय. असे छान असे पावसाचे थेंब पडत होते आणि 2-3 दिवस झाले सलग पाऊस मात्र चालूच आहे, अजिबात बंद नाही. आता हिला पाऊस बघण्यासाठी ही समोरच्या सीटवर छानपैकी बसून मस्त चालली होती. नंतर गेल्यानंतर तिला मी व्हिडिओ शूट करायला सांगितलं होतं. वरती जाऊन ताई आणि भाऊ पूजा करत होते, त्यामुळे तिला म्हटलं जा वर जाऊन व्हिडिओ काढ. तर तिने जाऊन असा व्हिडिओ काढला. आता व्हिडिओच्या पुढच्या सगळ्या क्लिप्स तिनेच घेतलेल्या आहेत, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. थोडंसं कमी जास्त काढलं व्हिडिओ, नाही व्यवस्थित प्रॉपर तिला एवढं जमलं. इथे ताई आणि भाऊ सत्यनारायणाची पूजा करत होते. कलश पूजा व सत्यनारायण पूजा अशी छोटीशी ठेवली होती, कारण ताईचे ऑलरेडी खाली एक घर बांधलेलं होतं आणि हे वरचं बांधकाम आता नवीन केलं होतं. त्यांना इथे वरती शिफ्ट व्हायचं होतं, म्हणून त्यांनी ही पूजा घातली होती. अगोदरचं खालचं घर त्यांनी कोविडमध्येच त्यांचं पूर्ण झालं होतं, त्यावेळेस मात्र आम्ही त्या पूजेला इथे नव्हतो. आणि आज ही नवीन वरचं घर बांधलं, त्यामुळे इथे त्यांना वरती शिफ्ट होण्यासाठी मग पूजा वगैरे करून त्या होणार होत्या, म्हणून त्यांची घाई चालली होती. आता श्रावण महिना वगैरे येतोय, गौरी गणपतीसाठी त्यांना नवीन घरामध्ये वरती जायचं होतं आणि खालचं वगैरे मग नंतर तर बघतील. इथे आरतीसाठी त्यांनी आम्हाला वरती 5 मिनटं बोलवलं. मी खाली स्वयंपाकामध्ये वगैरे होते, कारण सुवासिनींना जेवण वगैरे करू घालायचं होतं, त्यामुळे आम्ही खाली स्वयंपाक बनवत होतो. आणि ताई पूजेला बसलेल्या असल्यामुळे स्वयंपाकाला कोणी नव्हतं. एक ताई होत्या मला मदतीला आणि आम्ही दोघी मिळून करत होतो. आणि इथे छानपैकी अशी आरती वगैरे उरकून घेतली त्यांनी. आणि आरतीच्या वेळी पण कृष्णाली शूट करत होती, त्यावेळी मात्र तिने व्यवस्थित घेतलं सगळं. आरती केली आणि अर्ध्या मधातच मी खाली गेले परत, कारण कुकर ठेवला होता आणि शिट्ट्या चालू होत्या. हे माझे 2 भाचे आहेत, ते तिला म्हणत होते मामीला शूट कर, मामीला शूट कर. आता ह्या दोघी आम्ही मामीच त्यांच्या. ही एक माझी जाऊ आहे आणि हा आमचा चिकू आहे. तो पण अशा काहीतरी वेगळ्या पद्धतीने टाळ्या वाजवत होता, म्हणून ती त्याला सारखं व्हिडिओमध्ये घेत होती. ही रांगोळी वगैरे आमच्या जाऊबाईंनी काढली होती, तिचं चाललं होतं रांगोळी काढण्याचं काम. नंतर त्यांच्या बाल्कनीमधून असं काहीसं बाहेरचा व्ह्यू दिसत होता, तो सुद्धा तिने कॅप्चर केला. आता हे तिला मी एवढं सांगितलं नंतर डिटेलमध्ये एवढं घ्यायला, पण तरी तिने तिच्या म्हणजे मानाने भरपूर काढलं. हे बाहेर पोर्च ठेवलेलं आहे, नंतर खाली जिना, असं तिने सगळं शूट केलं होतं. आणि आतमध्ये 1 BHK त्यांनी काढला होता. स्वतःचं घर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी छान असं बनवलं होतं. खालचं पण त्यांचं बऱ्याच दिवसाचं बनवलेलं होतं आणि वरचं पण असं छान पद्धतीने बनवलं. इथे झोका वगैरे बांधण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं. हे सगळं माझ्या पिल्लूने शूट केलं आणि मी तिला फक्त एवढं सांगितलं होतं छान असं शूट कर बाळा. आता त्या थोडंसं आउटसाईडला राहतात, त्याच्यामुळे छान असं इकडे शेती वगैरे सगळं दिसते आणि कमी प्रमाणात घरं आहेत, तरी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे तिकडे. असं काही नाही की अजिबातच नाही म्हणून, बरीचशी डेव्हलपमेंट झाली आहे. नंतर ती कॅमेरा चालू ठेवूनच खाली आली होती डायरेक्ट. तिला म्हटलं होतं खालचं पण आम्ही स्वयंपाक बनवतो हे तरी दाखव, काय माहिती मग कशी खाली आली. आणि नंतर मी पण हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करताना लगेच तुमच्यासोबतच बघते आहे. आता हे सगळं आम्ही पावसामध्ये आलेलो, त्याच्यामुळे सगळ्यांचे रेनकोट वगैरे लटकलेले. आणि हा सेम ताईंचा खालचा 1 BHK जो की कोविडमध्ये बांधला गेला होता. आणि इथे आमचं स्वयंपाक करायचं चाललं होतं आणि चिकू आतमध्ये मोबाईल बघत होता. त्यानंतर हे खाली आल्यानंतर असं बाहेरचा व्ह्यू होता, गाड्या वगैरे आमच्या इकडे पार्क केलेल्या होत्या सगळ्यांच्या. आता इथे पूजा वगैरे झाल्यानंतर ताईंना व भाऊंना आमच्या पद्धतीने छोटासा आहेर आम्ही आणला होता, मग तो दिला. ह्यांनी भाऊला वगैरे चढवत होते आहेर वगैरे, आणि मी ताईंना हळदी कुंकू वगैरे लावून साडी वगैरे दिली आणि त्यांचं दर्शन घेतलं. म्हटलं पहिल्या पूजेच्या वेळेस तर आपण नव्हतो इथे हजर, पण तसं खाली हाताने जाणं चांगलं योग्य वाटत नाही, त्यामुळे ताईंसाठी साडी, भाऊंसाठी पोशाख असं आणलं होतं. नंतर आमच्या घरी जायची वेळ झाली होती आणि म्हटलं थोडासा कढीपत्ता आपण घेऊन जाऊयात. मी तो तोडायला बाहेर आले तर लगेच ही मला पण तोडायचं आहे, म्हणून मी त्याला उचलून घेतलं, पण त्याने शेंडाच तोडला. म्हटलं आत तो आपल्या दोघांनाही ओरडेल, एवढा जीव लावून ते झाड लावलेलं.
मग थोडा कढीपत्ता तोडला आणि आम्ही निघालो. येताना वाटेमध्ये अननस होते मोठे मोठे, ते घेऊन आलो खाण्यासाठी. आता जातानाचा माझा अवतार आणि येताना स्वयंपाक वगैरे करून सगळं हाल झालेला अवतार बघू शकता. त्यानंतर तिकडून येताना मी एक छान अशी तुळस आणली होती सावळी कलरची. माझ्याकडे होती ती, थोडी पांढरी होती आणि ती लगेच म्हटलं आता पाऊस चालू आहे तर कुंडीत लावावी. तशीच ठेवली असती तर ती परत राहिली नसती, सुकून गेली असती. मग तिला लगेच आल्या आल्या मातीच्या कुंडीमध्ये जी खाली होती त्याच्यामध्ये लावून टाकलं आणि त्यानंतर छान असं पायनॅपल इथे कट केलं होतं आणि सगळ्यांनी असंच पायनॅपल खाल्लं. चला तर आता इथेच मी एंड करते. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.